टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्यातल्या ठेकेदारांचे हजारो कोटी रुपये सध्या सरकार देणं आहे आणि हेच पैसे परत मिळावेत या मागणीसाठी आज राज्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलनं होत आहेत। रत्नागिरीमध्ये देखील या ठेकेदार संघटना ज्या आहेत त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी आलेल्या होत्या। त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे आणि गेल्या 3 ते 3.5 वर्षापासून जी रक्कम थकलेली आहे कामाची, जी काम केलेल्या पैशांची, ती रक्कम त्वरित मिळावी अशी मागणी पुन्हा एकदा जिल्ह्यातल्या सर्वच ठेकेदारांनी या ठिकाणी संघटनांनी केलेली पाहायला मिळते आहे। जिल्ह्यामध्ये जवळपास 500हून अधिक ठेकेदार आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी चिपळूण, मंडणगड, गुहागर, खेड, दापोली अशा विविध भागातून या ठिकाणी ठेकेदार संघटना जी आहे ती या ठिकाणी आलेली पाहायला मिळते। त्यातले काही प्रमुख पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। सर, नेमकं काय आपण मागणी मागितली आणि निवेदन देताना काय नेमकं मागण्यांचा आपण उल्लेख केला याच्यामध्ये? गेले 3-3.5 वर्षापासून जी आमची थकीत बिलं आहेत ती लवकरात लवकर मिळावी अशी आमची या निवेदनातून मागणी आहे आणि ती मागणी जर पूर्ण झाली तर निश्चित आम्हा ठेकेदारांना पुढची भूमिका घ्यावीशी वाटणार नाही। परिस्थितीनुसार आम्हीही चालणारी मंडळी आहोत आणि म्हणून सांगू इच्छितो की जर शासनाला 100% आमचे पैसे देता येत नसतील तरी चालेल, परंतु आम्हाला 50% तरी रक्कम मिळावी की जेणेकरून पुढे 1 महिन्याभरात किंवा 1.5 महिन्यात गणपतीसारखा कोकणात सण येतोय आणि त्या सणाला आम्हाला आर्थिक बाब किंवा आमचे देणेकरी हे आमच्या मागे लागलेले आहेत। हे देणेकरी इतके मागे लागलेले आहेत की आम्ही नेमकं करायचं काय असा आमच्या समोर प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून आम्हाला लवकरात लवकर आमचं थकीत बिल मिळावं अशी विनंती करतो। यामध्ये सुबे इंजिनियर आहेत, ओपनचे ठेकेदार आहेत, सोसायट्यामध्ये केलेली कामांचे काही मंडळी आहेत आणि ते लवकरात लवकर आम्हाला पैसे मिळावेत एवढीच आम्हाला आमची शासनाला, आमच्या लोकप्रतिनिधींना आमची मागणी आहे। जिल्ह्यातले साधारणतः किती ठेकेदारांचे पैसे या ठिकाणी थकीत असतील असं वाटते तुम्हाला? सुमारे माझ्या माहितीप्रमाणे 500 ते 600 ठेकेदारांचे जिल्ह्यामध्ये, आता या जिल्ह्यामध्ये ग्वागर, खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण, नंतर संगमेश्वर, देवरुख, लांजा, राजापूर, रत्नागिरी अशा तालुक्यामध्ये सुमारे 500 ते 600 ठेकेदार आहेत। या ठेकेदारांचे पैसे लवकरात लवकर मिळावेत अशी प्रामाणिक इच्छा आहे आणि प्रार्थनाही मी करतो। पैसे लवकर द्यावे की जेणेकरून आमचा या ठेकेदार ह्यातून आमच्यातच राहील एवढी मात्र काळजी शासनाने घ्यावी अशी नम्रपूर्वक विनंती करतो। नक्कीच जे शासनाकडून येणारं थकीत जे पेमेंट आहे ते लवकरात लवकर व्हावं अशीच मागणी रत्नागिरी जिल्ह्यातल्या या ठेकेदारांनी जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे केलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।